हॅलो ओमकार. कुंदा उगले ही यात्रा आहे. ही यात्रा ज्येष्ठ नागरिकांसाठी मी खास करत असते. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन ओडिसा. आता आम्ही सर्व माणसं मिळून आलो बस करून चंद्रभागा बीचवरती. ते बस आहेत आमचे. हे बघा बाबा आहेत माझ्यासोबत. आई तिथे बसले नारळ पाणी पिते. हे बघा पुढे अजून पण फर्स्ट एंट्री आम्ही रिक्षा करून चाललोय. ही आता बसच थांबले, सर्व पब्लिक तिकडे चालले. ही रिक्षा आहे, रिक्षा चालली. काही नाही आहे तो बना आपने. आता मी रिक्षामधून उतरलो. थोडासा पिसरी चालत जायचं तिथपर्यंत, मग परत तिथं कोणार्क मंदिर आहे ना. आई बाबा आहेत माझ्यासोबत. चला मग मंदिरात जाऊन भेटतो. हा बघा, हा मंदिर आहे कोणार्क मंदिर. मंदिर मध्ये जायसाठी गाईस पहिले ते हे काढावं लागतं, तिकीट काढावं लागतं. तिकीट काउंटर इथं आहे, जस्ट लेफ्ट साईडला असेल हा तिकीट काउंटर आहे. एवढे सर्व लोक आम्ही एकदम आलो गाईस. आता मला तर गाईज आता लाईन संपली, आमची एंट्री झाली. आम्हाला 8 वाजेपर्यंत वेळ दिलाय. 12च्या बस जमा सोडून जाईल. हा आहे तो मंदिर. तर तुम्हाला आतमध्ये पण साक्षा करेन. आई नाही आमच्यासोबत, आई थोडा प्रॉब्लेम झाला. हे बघा चारी बाजूला गार्डन आहे. हा मंदिर आहे. जाऊ आपण वर. पोचलो आहे. आता या कोणार्क मंदिराबद्दल बाबा आपल्याला काही सांगतील. सांगा बाबा. 17 मध्ये हे मंदिर बांधलंय सूर्य. हां, आणि सूर्य मंदिर एकच आहे. आणि 1201 कारागीर अशा मिळून हा मंदिर 12व्या शतकात बांधलेलं आहे. आणि हा मंदिर अपवित्र मंदिर. स्ट्रक्चर्स किती मस्त बनवले. गाईस तुम्ही बघू शकता किती बारीक स्ट्रक्चर बनवलेले आहेत. एकदम बारीक मध्ये पूर्ण मंदिर ते असंच आहे, रिपीटेड. पण काही ठिकाणी खूप युनिक आहेत. हे बघू शकता तुम्ही. A few moments later.
तर गाईज आम्ही ज्या टूरचं ऑर्गनायझर हे तिथले मॅडम. कुंदा उगले यात्रा आहे. ही यात्रा ज्येष्ठ नागरिकांसाठी मी खास करत असते आणि सेवाभावी आहे. ना नफा ना तोटा या याच्यामध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक यांना घेऊन तीर्थयात्रा करणे एवढंच आमचं कार्य आहे. A few hours later. तो गाईज आता आम्ही आलोय नंदखाना झूला. हा बघा हा वाला. इथे बघा सर्व प्रकारचे प्राणी आहेत. जंगल पण त्याला इकडनं चेकिंग करतो मग तुम्हाला परत भेटते का. असे तिकीट असले तर तिकीट घ्यावं लागतो. 50 रुपये तिकीट असतो. म्हणजे आई परत आमच्यासोबत नाही आले. चालायचं आहे असं म्हणून बघू बाबा. बाबाचं तिकीट आहे. झालं एंट्री. हा गेट आहे मेन गेट आहे. इकडनं एंट्री होते. हा गेट नंबर 2 आहे. इकडनं एंट्री होणार आणि इकडनं एक्झिट होणार आमची. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता. इथे मॅप्स वगैरे लावल्यात जेणेकरून आपल्याला समजेल की आपण कुठे उभं आहे, कुठे काय कसं काय कुठून जायचं, कुठे कुठले प्राणी आहेत, आपण हारू नये म्हणून. बघू शकता तुम्ही. आमचा पहिला प्राणी आहे इमू. मला दाखवतो. हा बघा इमू. खूप सारे तिथे. गाईज मला इथे पण ओंकार भेटला. हा बघा. हॅलो ओंकार. खूप सारे हरिण इथे अलग प्रकारचे. तिथे बघा ब्लॅकवाला. गाईज इथे ओंकारचे रिलेटिव्ह भेटले आम्हाला. तुम्हाला एक एक करून दाखवतो. इथे बघा हा वाला दिसतोय का माहिती. ब्लॅक कलरचा इथे. हा बघा मोठे शेपूटवाले. तो गबर आहे. इथे तो आणि इथे हे वाले खूप युनिक नको पाहिजे. इथे ओमकारचे मोठे भाऊ आहेत चिंपांजी. वेगळे इथे बसले लांब बसले जरा. हे बघा इथे हिप्पोपोटामस आहे. हा बघा पाण्यामध्ये मोठा आहे. आणि तिकडे अजून एक आहे छोटा वाला. वल्चर छोटा. गाईस हा खूप मोठा झुओलॉजिकल पार्क आहे. पण आम्हाला जेवढं होईल तेवढंच आम्ही फिरू. जास्त टाइम नाही आमच्याकडे. हे बघा वल्चर खूप सारे तिथे. चला तर पुढे जाऊन बघू काय आहे. लॉन्ग बिल्ड वल्चर. हा तो बघा आतमध्ये बसतो. हा बघा इथं बसतो. काय आपल्या इथं भेटतं खूप उडत असतात उंचवरती. ते एकच आहे वाटतं इथे. बघा तुम्ही तोच बसलाय.
गाईज हे बघले हे आपल्या ते भाषा खूप सारे तुम्ही बघितले असतात. त्यांची एक जात अजून काय बोलता याला एशियन ओपन बिल स्ट्रोक. हा सरुस्कॅन हे बघा, हा बघा सरुस्कॅन. त्याची एक जात आहे ही व्हाईट मध्ये. किती मोठा आहे, खूप मोठा आहे. खान कोंबडी इथे बघा बाबा. रेड जंगली फॉल. इथे कुठे हा हे बघा कपल मध्ये बसला इथे वरती. हे बघा कोंबडा कोंबडी. आता पुढे जाऊ. हे बघा आता यांना काय बोलतो ब्लॅक स्वॅन. हे ब्लॅक स्वॅन आहेत. पूर्णच ब्लॅक आहेत. आपला राष्ट्रीय पक्षी मोर. हे बघा छोटे मिया. और खूप सारे मोर आहेत इथे. हा माझा सगळ्यात फेवरेट वाला मोर आहे व्हाईट मोर. तो जे नॉर्मल आहे व्हाईट मोर आतमध्ये आहे. हा बघा खूप आतमध्ये आहे. इथे नॉर्मल दोन आहेत. हा इथे, हा इथे, इथे आणि आतमध्ये व्हाईट वाला आहे. हा बघा गाईस एवढं बघून आम्ही आमचा सफर संपवतो. आता आम्ही बाहेर जाऊ परत आईकडे आहे आमची वेट करत असतो. चला. A few hours later. गाईस आता आम्ही आमच्या शेवटच्या स्टॉपवर आलो आहे. आजचा शक्ती गोपाल मंदिर आहे. बघा साक्षी गोपाल मंदिर आजचा लास्ट स्टॉप आहे. यानंतर परत पुरीला जाणार आम्ही आमच्या हॉटेलवर. Turn right, then your destination will be on the right. गाईस आपण दर्शन झाला. आता बसमध्ये बसून परत जाऊ आम्ही आमच्या रूमला. आजच्यासाठी एवढाच. तर भेटू उद्याच्या ब्लॉगला. थँक्यू बाय.